ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. सौंदर्य ते फक्त चेहऱ्यावर नसतं, ते चमकतं तुमच्या दागिन्यांमधून. सोने, चांदी, हिरे आणि विश्वासाचं तेजस्वी नाव. ओम मयूर ज्वेलर्स, संगमनेर. पिढ्यानपिढ्यांचा वारसा, आधुनिक डिझाईनची चमक आणि विश्वासाचं नातं. सर्वात कमी भाव, सर्वात कमी मजुरी, सोन्याची शुद्धता बिलावर लिहून देणारे एकमेव दालन आणि 100% हॉलमार्क शुद्धतेची हमी फक्त ओम मयूर ज्वेलर्समध्ये. खास गोल्ड SIP योजना, मजुरीवर तब्बल 100% सूट. लग्न कार्य असो, सण समारंभ असो किंवा खास क्षण, तुमची कहाणी सांगणारे दागिने मिळतील फक्त इथेच. आता सुवर्ण बस्त्यासाठी नाही कुठली धावपळ, कारण संगमनेरमध्येच आहे दागिन्यांचा खजिना. नव्या डिझाईन्ससह विश्वासानं सजलेला. तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना, शुद्धता पडताळणी मशीन. दागिना घेताना फसवणुकीला नाही जागा, कारण तुमच्या विश्वासाची जबाबदारी घेतली आहे ओम मयूर ज्वेलर्स. ओम मयूर ज्वेलर्स म्हणूनच आजच भेट द्या. ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर. संपर्क 93712044. ओम मयूर ज्वेलर्स, स्वतंत्र पार्किंग सुविधा. संपूर्ण विश्वाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या तथाकथित भोंदूबाबा बागेश्वर आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत संगमनेरमध्ये हजारो नागरिकांनी एकत्र येऊन त्यांचा विरोध करत जोडेमारो आंदोलन केलं. संगमनेरमधील सर्व पुरोगामी संघटना आणि मी संगमनेरकर यांच्या वतीनं बागेश्वर उर्फ धीरेंद्र शास्त्री आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा जोडेमारो आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अनिकेत गुले, विजय पवार, रामेश्वर पाणसरे, विजय उदावंत, अशोक सातपुते, प्रकाश कडलक, बाबासाहेब गायकर, तात्याराम कुटे यांच्यासह विविध पक्षांचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथे त्यांना अभिवादन करण्यात आलं आणि महाराजांचा जयघोष केल्यानंतर तथाकथित महाराज धीरेंद्र शास्त्री आणि शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या बेताल वक्तव्याचा सर्व तरुणांनी जाहीर निषेध केला. यावेळी घोषणाबाजी करत जोडे मारत त्यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलंय. यावेळी बोलताना डॉक्टर जयश्रीताई थोरात म्हणाल्यात की कोणी कितीही मोठा महाराज स्वतःला म्हणून घेत असलं तरी देखील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एवढं मोठं कोणीही होणार नाही. उत्तर भारतामधनं काही लोक येऊन महाराष्ट्राची संस्कृती खराब करण्याचा प्रयत्न करतायत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, शूरवीरांचा महाराष्ट्र आहे, संतांचा आणि समाजसेवकांचा वारसा या मातीला लाभलाय. महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये अशा वक्तव्यांना माफी नाही, असं म्हणत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समतेचा विचार घराघरामध्ये पोहोचवण्यासाठी युवकांनी काम करावं असं आवाहन त्यांनी केलं. तर माजी आमदार डॉक्टर तांबे यांनी म्हटलंय की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचा सुभेदार असणाऱ्या संजय गायकवाड यांचा राजीनामा घ्यायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम महिलांचा सन्मान केला आणि हे आमदार महोदय प्रकाशकाच्या आई आणि भगिनीबद्दल जे बोलले आहे ते अत्यंत निंदनीय आहे. बागेश्वर सारखा स्वयंघोषित महाराज महाराष्ट्रामध्ये येऊन खोटं बोलत आहे. खोटा इतिहास आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न केला जातोय. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर यांचं महत्त्व कमी करण्यासाठी काही कपटी प्रवृत्ती कट कारस्थान करतायत. बहुजनांचेच मुलं त्यांचे अनुयायी होत आहेत याची खंत व्यक्त करताना या लोकांचा हेतू चांगला नाहीये, हे बहुजनांच्या मुलांनी समजून घ्यावं असं त्यांनी म्हटलं. तर यावेळी बागेश्वर आणि संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. या निषेध मोर्चासाठी संगमनेरमधील सर्व पुरोगामी संघटना, राजकीय संघटना, सेवाभावी संघटना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPI, दलित पॅन्थर तसेच सत्यशोधक विचार मंच, छात्र भारती विद्यार्थी सेना, महिला काँग्रेस, कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शावीस शेख, C24 संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.